हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिद्धूज किचन। आज आपण गौरी पूजनासाठी पुरणपोळ्या करणार आहे। तर त्यासाठी इथं मी ही डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि इथं पाणी उकळायला ठेवलं आहे। आता हे पाणी गरम झालं आहे, ह्याच्यामध्ये ही डाळ टाकून घेते। डाळ मऊ शिजण्यासाठी थोडंसं तेल टाकायचं आहे। थोडंसं तेल टाकलं। आता ही डाळ ह्याच्यामध्ये टाकून ह्याला शिजवून घेणार आहे आणि मग आपण पुढची कृती करूया। आता ही डाळ आहे। आता ही डाळ मी काढून घेते। ही शिजलेली डाळ आहे। आता ही शिजलेली डाळ आहे, ह्याच्यामध्ये गूळ टाकणार आहे। तर हा गूळ आणि थोडेसे हे जायफळ आहे, जायफळ खिसून टाकणार आहे। थोडंसं मीठ टाकते आणि हे आता मी थोडंसं शिजवून घेणार आहे। आता इथं मी डाळ आणि गूळ शिजायला ठेवला आहे। आता हे शिजवून घेणार। आता गूळ आवडीनुसार घालायचं आहे। तर काही जण कमी टाकतात, काही जण जास्त घालतात। तर आता जरासा मी गूळ कमी वापरलेला आहे। आता पुरण जर पातळ झालं तर त्याला एका डब्यात बंद करून थोडंसं फॅनला थंड करायचं आणि एका डब्यात घालून ते फ्रीझरमध्ये ठेवायचं 1 तासाभरासाठी। अर्धा तास ते 1 तासासाठी ठेवलं की ते पुरण घट्ट होतं, पोळ्या आपल्या बिघडत नाहीत। तर माझी कणिक मळून झालेली आहे। त्यानंतर आता हे पुरण करून झालं की कटाची आमटी करायची आणि त्यानंतर मग आपण पोळ्या करून घेणार आहे। आता हे पुरण आपण त्या चाळणीमध्ये वाटून घेणार आहे। हे फक्त असं करायचं आणि गरम असताना हे लगेच पडतं। असं हे अशा प्रकारे मी हे सगळं पुरण वाटून घेते। आता हे बघा, अजिबात डाळ राहिलेली नाही, सगळं हे व्यवस्थित पुरण पाडून घेतलंय। आता दाखवते मी तुम्हाला आणि अगदी हे 5 मिनिटातच झालंय। घड्याळ लावलं तर अगदी 5 मिनिटात। हे बघा, हे आपलं पुरण आता हे तयार आहे, अगदी मऊसूत झालंय। तर आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं तूप टाकणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे। तूप टाकलं ना खूप छान लागते टेस्ट। आता हे तूप टाकले म्हणून मी मिक्स करून घेते। आता आपण पुरणपोळ्या करूया। तर त्यासाठी इथं मी पोळपाटाला तेल लावून घेते।
तेलावरची पोळी करणार आहे आपण. तर असं हे व्यवस्थित तेल लावून घ्यायचं. लाटण्याला पण तेल लावायचं. आता पिठाचा कणकेचा गोळा घ्यायचा आहे. तर हे बघा, हा एवढा गोळा मी घेतला आहे. आता याची पारी करून ह्याच्यात पुरण भरूया. थोडंसं लाटून घेतलं. हे बघा, आता त्या एवढ्या गोळ्याला हा एवढा पुरण भरायचा आहे. आता पुरण भरताना हे असं व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. असं भरून असं बंद करून घ्यायचं आहे. परत थोडंसं तेल टाकून आता हे लाटून घ्यायचं. तर हे बघा, हे असं व्यवस्थित आता हे एक साईडनं असं हे खाली खाली ओढत जायचं. असं लाटायचं. अशा प्रकारे आता तवा तापलेला आहे. तर ही पोळी अशी करून आपल्याला त्या तव्यावर तवा तापलेला आहे. अशी घालूया. पोळी बघा कशी फुगलेली आहे. आता हिला उलटून टाकूया. हे बघा कशी टम्म फुगली आहे. आता हिला दुसऱ्या बाजूने भाजून घेऊया आणि काढून घेऊया. त्यानंतर आता मी तुम्हाला पिठावर कशी पोळी लाटायची ते दाखवते. तर ही पोळी काढून घेऊया. आता गोळा हे भरून घेतलेलं आहे, पुरण भरून घेतलेलं आहे. तर आता याला काही जण कापड अंथरून त्याच्यावर लाटतात. तर हे पिठात आपलं गव्हाचं पीठ त्याच्यात मी बुडवलेलं आहे, पीठ लावून घेतलेलं आहे गोळ्याला. आता ही लाटूया. हलक्या हाताने लाटायची पोळी लाटताना, मग फुटत नाही. अशा प्रकारे
अगदी हलक्या हातानं लाटायचे. तर थोडंसं पीठ लावायचं. हे बघा, आता तेलाच्या पोळीपेक्षा पिठाची पोळी अगदी मऊ गुगुबीत अशी होते. आता हिला पलटूया. तेल लावून घेते. किती छान फुलली आहे बघा पोळी. तेलाच्या पोळीपेक्षा पिठाची पोळी करायला इझी आहे आणि छान फुलतात पण. तेलाच्या पण फुलतातच. हे बघा, अशा दोन्ही प्रकारे आपल्याला पुरणपोळ्या करता येतात. आता हीच पोळी आपण जी पिठावर लाटली ती पोळी कापड ठेवायचं. जर असं नाही जमलं तर एक रुमाल किंवा सुती कापड असं टाकायचं पोळपाटावर आणि त्याच्यावर पीठ लावून लाटून घ्यायच्या पोळ्या. खूप फास्ट होतात तशा पोळ्या केल्या तर. किती छान शेकली आहे बघा. तर अशा प्रकारे मी पुरणपोळ्याच्या गौरीच्या केलेल्या आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.